मोदींना 59% पसंती मिळताना दिसतेय। एबीपी सी वोटर्सच्या सर्व्हेतील निष्कर्ष समोर आले। 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी फॅक्टर महत्त्वाचा ठरेल हे यावरून स्पष्ट होते। लोकसभेसाठी भाजप जानेवारी अखेर उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीतील बैठकीमध्ये विचारमंथन झाल्याचं समजतंय। एकूण जागांची 3 गटामध्ये विभागणी केली जाण्याचा अंदाज आहे। इंडिया आघाडीमध्ये मतभेद नाहीत, जागा वाटप लवकरच होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। सगळ्यांमध्ये समन्वय आहे, लवकरात लवकर इंडिया आघाडीमधील जागा वाटप होणार आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं। महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही लवकरच येऊ शकते असा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा तयार असल्याचं सांगितलं जात आहे। वंचितला 2 जागा दिली जाण्याची शक्यता आहे। 26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 30 जागांवर लढण्याची वंचित तयारी करत आहे असं समजतंय। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा तातडीची बैठक बोलावली। वंचित बहुजन आघाडीची भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेला वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर आहेत। एका खासगी कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत। त्यानंतर ते पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधतील। राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगाचा निकाल आता थेट पुढच्या वर्षी येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कुणाचा यावर सुरू असलेला शरद पवार गटाचा आणि अजित पवार यांच्या गटाचा दोन्ही बाजूचा युक्तिवाद 8 डिसेंबरला पूर्ण झाला। त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निर्णय राखीव ठेवला गेला। राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यामध्ये बैठक होणार आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील अटी आणि संदर्भ म्हणजेच टर्म्स ऑफ रेफरन्स बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंनी 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय आणि त्यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। उपोषणाचा निर्णय नको असं आवाहन फडणवीसांनी केलंय। मनोज जरांगे पाटलांनी तातडीनं आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर आता अजित पवारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे। कायद्याच्या चौकटीतच सरकारला काम करावं लागतं, तेव्हा जरांगेंनी संयमी भूमिका घ्यावी असं आवाहन अजित पवारांनी केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू आहे। आझाद मैदान आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये त्या संदर्भातला आढावा घेतला जातो। आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लागणार आहे। अजित पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। राज्य सरकारनं मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात 4थं महिला धोरण आणलंय। त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। सुट्टी असताना केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची घाई का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये नुकतीच 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी सलीम कुत्ता प्रकरणामध्ये एसआयटी तर्फे चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्यावर चित्रा वाघ यांनी भाष्य केलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचे प्राण कंठाशी आलेत असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आणि टीका केली। बारसू सोलगाव रिफायनरी प्रश्नी मुख्यमंत्र्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटणार असा निर्णय आंदोलकांनी घेतलाय। रिफायनरी विरोधी संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला। संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर बैठकीला उपस्थित होते। स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यात राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आलंय असंही ते म्हणाले। सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय। सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळ स्थापन होईल अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे। कोरोना काळातील खरेदी घोटाळ्याच्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास कारवाई होणार असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय। जिल्हा परिषदेच्या साहित्य खरेदीमध्ये कथित घोटाळ्याचे आरोप होत आहेत। निसर्गाशी जर नातं जुळवायचं असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही, त्यासाठी मुलांमध्ये शेती या विषयाची आवड निर्माण करणं गरजेचं आहे असं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळामध्ये पहिलीच्या अभ्यासक्रमातच शेती विषयाचा समावेश केला जाणार आहे।
अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून मनसेची बीडमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवारांना मनसैनिकांनी बॅनरच्या माध्यमातून लक्ष्य केलं। राज्यामध्ये JN1च्या कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते। रविवारी राज्यभरात JN1 व्हेरियंटचे 9 रुग्ण सापडले, ज्याच्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे जिल्ह्यातले आहेत असं समोर आलं। पुणे जिल्ह्यामध्ये JN1 व्हेरियंटचे 3 रुग्ण रविवारी आढळलेत। मागच्या आठवड्यामध्ये राज्यात JN1चा पहिला रुग्ण सापडला, त्यानंतर संबंधित व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते। स्वदेशी बनावटीची INS इम्फाळ मुंबई नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड इथं खास सोहळा होणार आहे। कुलाबा वगळता वायू प्रदूषणामध्ये घट झाली आहे। मुंबईचा सरासरी AQI हा 150 पार पोहोचलाय। कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळलेली असली तरी मुंबईत मात्र प्रदूषण नियंत्रणात येताना दिसतंय। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठक सुद्धा निष्फळ ठरली। त्यामुळे वेगवेगळ्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या चरणी भक्त अनेक प्रकारचे दागिने अर्पण करत असतात। सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या आभूषणांचा लिलाव आज सकाळी 11 वाजता मंदिर परिसरामध्ये होणार आहे। कोल्हापूर लगतच्या भागातील बंद केलेला पाणीपुरवठा सुरू झालाय। गेले 6 दिवस बंद असलेला हा पाणीपुरवठा अखेर सुरळीत झालेला आहे। शिंगणापूर, पाडळी या भागातल्या नागरिकांनी त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडलाय। आज संपूर्ण देशभरात येशू ख्रिस्त यांच्या जन्माचं स्वागत होणार आहे। ख्रिसमसच्या निमित्तानं घराघरात जय्यत तयारी सुरू आहे। विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, आकाशकंदिलाचा प्रकाश, पेस्ट्रीज, केकचा गोडवा आणि तरुणाईची ख्रिसमस पार्टीची तयारी पूर्ण झाली आहे। येशू जन्माच्या स्वागतासाठी वसई नगरी सुद्धा सज्ज आहे। मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईमध्ये ख्रिसमस सणाचा मोठा उत्साह दिसतोय। जगाला तारणारा येशू आहे अशी ख्रिश्चन बांधवांची धारणा आहे। नंदुरबारच्या मुंदलवड पाडा गावामध्ये 101 वर्ष जुन्या चर्चला सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 101 वर्षापासून या ब्रिटिशकालीन चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थना नियमितपणे होते। दरम्यान मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधव नाताळ निमित्तानं सुद्धा उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतं। नाताळच्या पूर्वसंध्येला मावळ तालुक्यातील अनेक चर्चमध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसंच येशू ख्रिस्त यांच्या आगमनाची सजावट देखील झाल्याचं पाहायला मिळालं। हिंगोली शहरातील चर्चमध्ये ख्रिसमस निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या चर्चमध्ये करण्यात आलेली सजावट बघायला परिसरातल्या नागरिकांनी सुद्धा तितकीच गर्दी केली आहे। नाताळ सणानिमित्त जालना शहरातील क्राइस्ट चर्चला विद्युत रोषणाई केली आहे। नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला जालन्यातल्या क्राइस्ट चर्च सध्या विद्युत रोषणाईनं उजळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळाली। येशू ख्रिस्ताच्या जन्म सोहळ्याची सर्वदूर धामधूम सुरू आहे आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा तोच आनंद साजरा केला। वसईतल्या नांदणगावमध्ये यावर्षी ख्रिसमसच्या निमित्तानं वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले। विशेष म्हणजे देश विदेशातील कलाकृती साकारण्यात आल्या। यामधून समानतेचा संदेश दिला जातोय। ख्रिसमसच्या निमित्तानं चेन्नईतील सॅन थॉम चर्चला सुंदर सजावट केली आहे। आज देशभरात ख्रिसमसचा उत्साह आहे। दक्षिण भारतात सुद्धा ख्रिसमस मोठ्या आनंदानं साजरा होतोय। आज संपूर्ण देशभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळतोय। मध्य प्रदेशात सुद्धा महत्त्वाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैन शहरातल्या मुख्य कॅथलिक चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन पाहायला मिळालं। सलग सुट्ट्यामुळे कोल्हापुरात अंबाबाई चरणी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। मागच्या 2 दिवसापासून 3.5 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय। रविवारी मंदिराच्या आवाराच्या बाहेर रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। सलग सुट्ट्यामुळे पर्यटकांनी श्रीवर्धनचा समुद्रकिनारा सुद्धा गजबजलाय। हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, समुद्रकिनारे अगदी तुडुंब भरले। वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यामुळे ही गर्दी होताना दिसते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हजारो पर्यटकांनी भेट दिली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे समुद्रकिनारे सुद्धा गजबजलेले आहेत। वाहतूक कोंडी सुद्धा तितकीच होताना पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी एसटी बसला मोठी पसंती मिळते। ऐन सुट्टी काळामध्ये पर्यटकांची कोकण आणि विशेषतः रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यांवर वर्दळ वाढली आहे। प्रवासाचं सोयीस्कर माध्यम म्हणून अनेक जण एसटीकडे पाहत आहेत। मुंबई
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्रीच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। खालापूर टोलनाक्याच्या पुढच्या बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। जेजुरीमध्ये पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नाताळच्या सुट्टीमुळे सलग सुट्ट्या आल्या, त्यामुळे सुद्धा राज्यातील हजारो भाविकांनी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली। लोणावळ्यामध्ये वीकेंड आणि नाताळ सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत। टायगर आणि लायन्स पॉइंट या दोन्ही ठिकाणी शेकडो पर्यटक आल्याचं पाहायला मिळतं। राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होऊन 2 महिन्यांचा कालावधी झाला। सद्यस्थितीमध्ये अपेक्षित ऊस उपलब्धतेच्या 37% इतकं ऊस गाळप साखर कारखान्यांनी पूर्ण केलंय। या संदर्भात साखर आयुक्तालयाकडून माहिती देण्यात आली आहे। लातूरच्या अहमदपूर इथल्या बौद्ध धम्म परिषदेला खासदार सुधाकर शृंगारे यांनी हजेरी लावली। तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि वंदन करण्यात आलं। 24 डिसेंबरचा शब्द सरकारनं न पाळल्यामुळे बार्शीतील मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा समाजानं बार्शी तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन केलंय। आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला। गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेल्या समस्यांचं ग्रहण अजूनही सुटत नाहीये। माजी आमदार अमल महाडिक यांनी आरोग्यमंत्र्यांकडे या संदर्भातला पाठपुरावा सुरू केलाय। गांधीनगर हे गाव मूळ बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं, मात्र या ठिकाणी समस्या वाढत आहेत। राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रात्री अपरात्री शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय होणार आहे। 116 बाजार समित्यांमध्ये घोषित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारलं जाणार आहे। मुंबईमध्ये पारा 18 अंशांपर्यंत घसरलाय। 2 दिवसात धुक्याची शक्यता वर्तवली जाते। मंगळवारपासून तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थंडीचा आनंद घेतानाच मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं जातं। पुणे शहरामध्ये चांगलीच थंडी पडली आहे। रविवारी हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। शहराचा पारा 11 अंशांपर्यंत खाली घसरलाय। अरबी समुद्राकडून आलेल्या थंड वाऱ्यामुळे गारठा वाढलाय असं बोललं जातं। चंद्रपूर शहराचा पारा 12 अंशांपर्यंत खाली घसरलाय। दरम्यान आणखी पुढचे 2 दिवस थंडीचा जोर वाढेल अशी शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये पश्चिमी चक्रवात निर्माण झाल्यामुळे थंडी वाढतीये। मध्य रेल्वेवर धुके सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे। कमी दृश्यमानतेमुळे गाड्यांचा वक्तशीरपणा राखण्यासह सुरक्षेत सुद्धा फायदा होणार आहे। धुक्यामुळे लोकलसह मेल एक्सप्रेसचं सुद्धा वेळापत्रक कोलमडतं आणि म्हणून हा उपाय केला जाईल। पुणे शहरातील वाहतूक संरचनेमध्ये 2023 मध्ये बरेच बदल झालेत। मेट्रो आली, चांदणी चौकात कोट्यवधी खर्च करून उड्डाणपूल बांधला गेला, पण म्हणावा तसा वाहतूक कोंडीत फरक पडलेला नाहीये। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली। स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। नगरमध्ये 1.5 वर्षांपासून रस्त्यावर लाईटच नाहीये, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ टेंभा मोर्चा काढलाय। हातात टेंबे घेत नागरिक रस्त्यावर उतरले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांनी आजपासून कोयता बंद आंदोलन पुकारले। ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेचा हा निर्णय आहे। साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यामधला संघर्ष आणखी चिघळू शकतो। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसे आक्रमक झाली आहे। कापसाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे मनसेनं आंदोलन पुकारलं। भाव न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिलाय। भाईंदरमध्ये हिंदू स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांचं दहन केलं जात आहे। भाईंदरच्या स्मशानातील धक्कादायक प्रकार समोर आले, त्यामुळे पालिका प्रशासनावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली। बुलढाण्यामध्ये जिल्हा साहित्य संघाच्या वतीनं साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं। या संमेलनामध्ये साहित्य विकास आणि राजकारणावर चर्चा झाली। यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पंढरपूरमध्ये सध्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे। उद्यापासून शिवपुराण कथेबरोबरच रथमहोत्सवाला सुरुवात होणार आहे। या निमित्तानं पंढरपूरच्या रस्त्यांवर विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिर ते भक्ती मार्ग आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आलाय। बुलढाण्याच्या आंबेटाकळी गावामध्ये 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी शिबिरामध्ये 48 उपासकांनी श्रामणेर दीक्षा घेतली आहे। 21 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या शिबिराचं 30 डिसेंबरला समारोप होणार आहे।
बुलढाण्यामध्ये अनोख्या पद्धतीने एका जोडप्याचा विवाह पार पडला। यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत विवाह सोहळा संपन्न झाला। मोठ्या संख्येनं नागरिकांनी विवाहासाठी उपस्थिती लावली होती। शासनानं दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केल्याचा फायदा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतोय। दररोज 11 लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहेत। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची मंदिर संस्थांच्या वतीनं तयारी करण्यात येते। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला विविध कार्यक्रम सुद्धा होणार आहेत। पालघरमध्ये 125 शाळा अनधिकृत घोषित करण्यात आल्या। वसई विरार पालिका हद्दीमध्ये सर्वाधिक शाळा असल्याचं समजतंय। प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळांचा याच्यामध्ये समावेश आहे। नंदुरबार बस आगारामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय। लातूर जिल्ह्यातील भादा पोलिसांनी कला केंद्रावर मद्यधुंद अवस्थेत तमाशा केला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। विशेष म्हणजे सरकारी गणवेशामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली। संबंधित कारवाई कधी होते हे बघणं मात्र महत्त्वाचं असेल। लातूरच्या शिवाजीनगर परिसरामध्ये एका अनोळखी मृतदेह सापडलाय आणि या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली। मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे।